हे अनुभवलंय. एवढा मोठा फ्लॅट आमच्या नशिबातच नव्हता, पण बाबांची सेवा नुसती केली. कसं आले पैसे आणि कसा प्लॅट झाला आज मला सुद्धा आश्चर्य वाटतं. इतकं आश्चर्य म्हणजे खूप आश्चर्य आहे. एकदा मी सांगितलं तुम्हाला, अनिरुद्ध आम्ही पूजेला आलतो तेव्हा बाहेर आल्यावर या जागेला तिथं निवडून जेव्हा काटे होते सगळे, ती जागा नव्हती, ते होती जागा. म्हणजे किती शांत जागा आहे बघ, इकडे ट्रॅफिक नाही, इकडे ब्लॉक झाला, आपल्याला खायला घर मिळालं तुला. आज ते झालंय 10 वर्षांनी. आणि काय पाहिजे तुम्हाला प्रूफ? हे तर मी अनुभवत आहे आणि तुम्ही पण अनुभवा. तुम्ही कोणी कमी नाही आहेत. एका झाडाचे 1000 आंबे असते, सगळ्याची चव एक असते की नाही. मग तुम्ही सगळे चितन झालाय, सगळे एकच परमात्म्याचे अंश आहे. फक्त काय झालंय, जागा चुकलाची. तुझं आहे तुझं पाशी, पण जागा तिकडे बघशी. म्हणजे प्रथमतः नाभिस्थान व शेवटी ब्रह्मस्थान. देहात 84 योनी असून त्यांचे कार्य काया वाचा मन याद्वारे होत असते. एका कोशामध्ये 16 योनी, म्हणजे 5 कोशात किती झाल्या? 80. प्लस बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार म्हणजे 84. प्रत्येक योनीतला एक एक गुण देऊन देवाने जन्माला घातलाय. मांजराच्या योनीतून आणलं, मांजराच्या योनीतून अशा करता आणलंय की तुमचं कर्म तुम्ही धुवावं. म्हणजे ते चाटून पुसून गुतलं आलं तर काय करतात ते लगेच माती घालतं. आणि बघा तुम्ही असं बसून डोळे चोळतं सगळं, म्हणजे आपलं कर्म आपण धुवायचं म्हणून मांजराच्या योनीतून आणलं. घारीच्या योनीतून का आणलं? वर घार फिरत असताना लक्ष कुठे असतं? खाली आपलं खाद्य कुठे आहे त्याच्यावर झडप घालते. तसं इथं कल्याण होतंय, मग कल्याण ह्याच्यात झडप घालून सांगितलं तर करायचं. म्हणून तुम्हाला घारीच्या जन्मातून आणलं. सापाच्या जन्मातून काय आणलं? डसल्याबरोबर साप चावल्यावर मेलाच पाहिजे. तर साधन असं सिद्ध कर, ते निराकरण सांगितलं त्याचं काम झालंच पाहिजे. किती सुंदर. हत्तीच्या जन्मातून काय आणलं? तर भार त्याचा भारी असतो. ते आता संसाराचा भार त्या मुलं झाली म्हणून रडत बसायचं नाही, माझा भार मलाच व्हायचा आहे. आणि नको असलेलं बाजूला टाकायचं. हत्ती इतका हुशार असतो, तो खाताना समजा सुई आली तर ते समोरचं टोक असतं की त्याच्या तोंडाचं, त्याच्याने ती सुई बरोबर बाजूला काढतो. म्हणजे अशा प्रत्येक योनीतून तुम्हाला आणून एक एक गुण त्यातला तुमच्यात घालून तुम्हाला परिपूर्ण जीवन दिलंय. म्हणजे 84. त्याच्याकडे लक्ष दे. 84 लक्ष आकडा नाहीये. 84 लक्ष, हे लक्ष देऊन सगळ्या योनी कसा विकसित होतील. म्हणजे विकसित झालं की त्याचा तुम्हाला लाभ नाही. म्हणून आपले कपडे आपण धुवून टाकायचे. आपण चहा पिल्यावर आपले कपडे धुवून टाकायचे. आपलं कर्म आपण धुवायचं आहे. सांगितलं तरी करतात की नाही माहित नाही मला. इकडे सांगून ठेवायचं म्हणजे बरोबर इकडं करून घेतात. काय पार्टी नाही मला. स्वतःचं काम स्वतः करणं म्हणजे सत्य. त्यावेळी पहिली योनी ही नाभिस्थान याच्यातून निर्माण होते व अशा रीतीने ब्रह्मस्थानापर्यंत ह्या राहिलेल्या योनींचा समावेश होऊन, म्हणजे उद्यापन या अवस्थेपासून हळूहळू अन्न कमी करत जे काय प्राणायाम वरच्या जायचं म्हणजे उद्यापन. म्हणजे उच्च अवस्थेला जायचं. मंगळागौर झाली त्याचं उद्यापन करायचं. कळलं का? उच्चार आचार विचारात आपण पहिले कसं मागत होतो त्याच्यात बदल झाला तर उद्यापन झालं. ते वैजी येतो काय ते सांगतो काय ते करतात. हे सगळ्यांनी मला विचारलं. आमची मंगळागौरीची 5 वर्ष होऊन गेली. उद्यापन काय काही करायचं नाही म्हटलं. 100 रुपयाचा विडा काढायचा आणि तिथं आणून ठेवायचा. भटजीला बोलवायचंच नाही, कारण त्यालाच माहित नाही उद्यापन म्हणजे काय. तो काय सांगतो, उद्यापन तेच करा. म्हणजे आज ते करता तेच उद्या करा. उद्यापन तेच करा, तेच करा. त्याच्याने काय विकास झालाय की नाही ते बघा. त्याला त्याचाच विकास झालेला नाही. त्याला नाही माहीतच नाही. आम्हाला म्हणजे पहिल्यांदा मी श्राद्ध बक्षीस सगळं बंद केलं. गणपती बोलायचं तर भटजीला म्हणाले, भाऊ काय सगळं बंद केलं, तुमचं कसं काय व्हायचं? म्हणजे आमचं काय व्हायचं ते आम्हाला माहिती आहे, तुझं काय व्हायचं ते बघ. आम्ही
श्राद्ध पक्ष बंद करून गणपती बंद करून 50 वर्ष झाले. पहिले पैसा बरं दिसतोय का मारतुकडा दिसतोय? हा, पहिलं घर बघितलं तर तुम्ही पळून गेलं तर असं असं. तिथून बाबांनी बाजारातल्या घरात आणलं, तिथून इथं आणलं, म्हणजे विकास दिसतोय का अधोगती दिसते आहे? आणि तेवढी सांगायची हिंमत पाहिजे की जर चुकीचं सांगितलं असतं तर पहिला मी जागेवर राहिलो नसतो, त्याच्याही पुढे दादा म्हणले मी जागेवर राहिलो नसतो. म्हणजे मार्ग कसा आहे बघा तुम्ही, सोपं केलं. दादा नेहमी प्रार्थना करायची बाबांना की काय कष्ट असतील, काय असाध्य असेल ते कष्ट मला द्या, पण माझ्याकडे पुढच्या येणाऱ्या लोकांना न कष्ट करता पंख्याखाली बसून मुलाखत सांगता आली पाहिजे. बसले ना आपण, म्हणजे त्यांना राजयोगी म्हणतो. दादा राजयोगी गुरु होते, सगळं सगळं व्यवस्थित. त्यावेळी पहिली योनी ही नाभिस्थान याच्यातून निर्माण होते व अशा रीतीने ब्रह्मस्थानापर्यंत ह्या राहिलेल्या योनींचा समावेश होऊन त्यांचा संबंध या 5 स्थानांशी म्हणजे 5 कोशांशी आहे. त्या योनींचे कार्य योनी आहेत म्हणून होणार नाही, तर आपण करीत असलेली साधना, त्या साधनेत ह्या योनी अंतर्भूत व्हावयास पाहिजे. विकास व्हायला पाहिजे. विकस झाल्याशिवाय फुलात वास येत नाही, आंबा पिकल्याशिवाय त्याला रंग आणि चव येत नाही. तसं त्याच वातावरणात आपण राहतो, त्या जगात राहतो, तर त्यांना विकास आहे तसा आपल्यालाही विकास आहे हे समजून घ्यायचं बस. पूर्वी अनेक वेळा 84 लक्ष योनी म्हणजे मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनीमधून जन्म घेतल्यावर येतो असे ऐकले होते. पण त्या दिवशी असे स्पष्ट कळले की लक्ष याचा अर्थ संख्यावाचक नसून लक्ष दे असा आहे. आणि साधना सेवन होऊन आपला विकास झालाय की नाही, पहिल्यापेक्षा आपल्याला समाधान आहे की नाही, इकडे लक्ष द्यायचं. तेव्हा गुरुमार्गामध्ये प्रथमतःच बोध झाला असे म्हणता येईल. बोध घ्यायचा. ते काय सांगतात ते आपण काय करतो, शोध घेतो. बाबांनी सांगितलं बाबा कुठे जन्माला आले, अरे कुठे जन्माला आले असतील. बाबांच्या ऐवजी मुसलमान होते का हिंदू होते? एक दिवस बाबांना सगळ्यांनी असं डोकं फिरवलं नाही, म्हणजे बाबा तुम्ही कुठे जन्माला आहात आणि तुमचे वडील कुठे आहेत? तिकडे या म्हणाले. उठून सगळ्यांना घेऊन गेले, मालतीचं देऊळ होते, हा बघा माझा बाप. तो सांगायचे आणि ते म्हणाले माझा बाप आई घेऊन करता काय, मी काय सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवून तुमचं जीवन कसं उद्धार होईल ते बघा, सोडून मला म्हणून सांगितलं विड्याची पानं ठेवली नाही तर काय होतं, सुपारी ठेवली नाही काय होतं, सुपारी अस्थी ठेवायची का आवडी ठेवायची, नारळ सोलायला पाहिजे का बेल सोलायला पाहिजे, आणि त्या 100 प्रश्न उगीच काही अर्थ नाही. नारळ सोडलेला ठेवला तर काय होणार आहे, आणि पिन सोडलेला आता ठेवलाय तर काय होणार आहे? समजलं ना मला? नको ते प्रश्न विचारण्याच्या ऐवजी मला काय करून घ्यायचंय आणि याने काय सांगितलंय हे समजून घेणं महत्वाचं आहे. पण त्या दिवशी असे स्पष्ट कळले की लक्ष याचा अर्थ संख्यावाचक नसून लक्ष दे असा आहे. तेव्हा गुरुमार्गामध्ये प्रथमच बोध झाला असे म्हणता येईल. जसे शाळेत गेल्यावर प्रथमतः श्री गणेश लिहिता बोलता येते, त्याप्रमाणे साधकाला आपली साधना ही क्रिया, यातून क्रियापद म्हणजे बोध होणे आवश्यक असते. साधना करतोय त्याच्यातून पूर्णत्व प्राप्त झालं नाही. वाक्यामध्ये मी संध्याकाळी, वाक्य पूर्ण झालं का? मी संध्याकाळी येणार आहे म्हणजे क्रियापद असल्याशिवाय अर्थबोध होत नाही. तसं तुम्ही जी क्रिया करता साधना करायची, त्याचा अर्थबोध होण्यासाठी संता पद्धतीने करून ती मी सेवन केले की नाही याचा बोध व्हायला पाहिजे. समजतंय ना? फार मस्त आहे. नुसते वर्षानुवर्षे साधनेच्या नावाखाली देहाने क्रिया करणे म्हणजे साधना नसून त्या साधनेचे फल काय हे साधकाला कळले पाहिजे. फल म्हटलंय, फळ म्हटलं नाहीये. फळ म्हणजे दुःख, फळ, फल म्हणजे शुभ. आता XYZ गृहस्थ होते पुण्याला, मी बघत होतो. रोज मी नित्याने ज्ञानेश्वरी पठण करतो. माझी 108 पारायण झाली होती. पण मग तुमच्या अचानक काय आलंय, त्यांच्या घरात बाहेर गाय बांधलेली असायची, ती ओरडायची, तिला जमून काही
डुक्कर बाहेर गाय ओढत असेल तर तिला पाणी पाहिजे का चारा नेऊन घालायचं हे करायचं नाही. आणि 108 पारायणात ज्ञानाची ते करून काय काढायचं की मग मला सांगितलं तर प्राण्यावर दया करा वाच रे. बाहेर पाऊस पडतोय, कुत्र्याचं पिल्लू ओरडत असतं, तो मुलगा म्हणत असतो हो ते पावसात भिजतंय तर मी आत आणून ठेवतो. म्हणजे बाप सांगतो ते काय करत नाही, इथे पहिला धडा वाच प्राण्यावर समजलं ते असं 108 पारायण वाचली म्हणजे अहंकार. मी 12 दशग्रंथी ब्राह्मण आहे, 10 ग्रंथ वाचले म्हणजे अहंकार. आणि काही प्राप्त झालं. काय वाचलं तुम्ही ज्ञानेश्वरी मध्ये? त्याप्रमाणे त्या दिवशी प्रथमतःच मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणजे काय क्रिया घडते व काय घडवावयाची आहे. कर्मापर्यंत घडती आहे आणि घडवायची, त्याला धर्मापर्यंत बदल करायचा आहे हे समजलं, याचा बोध झाला. हे स्पष्ट समजले म्हणजे मनुष्याला येणारा जन्म हा 9 महिन्यात होत असतो. ही क्रिया 9 महिन्यात होते, पण त्या क्रियेचे पद प्राप्त होणे हे त्याच्या आचार विचार व उच्चारावर अवलंबून आहे. ह्या क्रियेलाच पुण्य असे म्हणतात. हा बोध झाल्यावर डोळ्यांसमोर लहानपणी जे चित्र शेषशाही भगवान श्री विष्णूचे पाहिले होते, त्यात त्यांच्या नाभिस्थानातून वेल येऊन त्या वेलात शेवटी कमळामध्ये ब्रह्मदेव आहेत असे चित्र होते. म्हणजे त्याला विकास. त्या चित्राची ही कल्पना त्या काळी असे, पण प्रत्यक्ष आज त्याचा अनुभव अनुभवायचा आहे अशी भूक जाणवली. नाभिस्थानातून आपला जो उदय झाला आहे, जन्म नव्हे उदय झालाय. जन्म म्हणजे कर्मानी होतो. सूर्योदय म्हणतो आपण, तो कर्मानी उगवत नाहीये, लोकांच्या कल्याणासाठी उगवतोय. म्हणून दादा म्हणा धर्मानी. दादा म्हणाले अटमबॉम्बचा शोध लावून नाशाला कारणीभूत होत आहेत लोक, पण देवाने अटमबॉम्ब आहे ना, अटमबॉम्बशिवाय भारी आहे. पण तो उगवला तर सर्वांचं जीवांचं रक्षण होतंय. सूर्य नाही उगवला तर धान्य येणार नाही, सूर्य नाही उगवला तर पाऊस पडणार नाही. म्हणजे सूर्यामुळे ते जीवन आहे. तोही अटमबॉम्ब आहे आणि आपला ह्याने अटमबॉम्ब आहे. तो कसा आहे आणि हा कसा आहे. नाभिस्थानातून आपला जो उदय झालाय, जन्म नव्हे. त्यात उदय हे जन्माचे बीज असून त्या बीजाला खत पाणी घालणे म्हणजे संगोपन करणे हे आम्हा मानवांचे जन्मतःच इष्ट कर्तव्य असून त्यासाठी गुरूंचा उपदेश म्हणजे बोधामृत मिळाले असता जन्माचे सार्थक होत असते. त्याच्यापेक्षा चांगला जन्म यायला पाहिजे. ह्या 3 लोकातून सुटण्यासाठी इथं गुरु करायला लागतात. हे बऱ्याच वेळा सांगून झालंय. त्या बोधामृताने आपले हे जीवन ईश्वरमय होते. शेवटी मूळ पदावर आलं की नाही ईश्वरमय. म्हणून सांगितलं ते ही पृथ्वी आहे. या पहिल्या 3 लोकांना भवसागर म्हटले. यातनं इथून सुटका होणं आणि ह्या इथं कार्य परत जन्माला येणं म्हणजे जीवनाची सार्थकता. ह्याच्यातून सुटणं अवघड आहे हा भवसागर. तिथं पृथ्वीवर गुरु करायला पाहिजे, तर ती पार करून तिकडे जाता येतं. आणि एकदा इथून पार झाला की कार्य पडतोय जन्माला येतून कार्य पडतोय हे आपोआप होत. तर हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे की जन्माला आल्यावरती हे जीवनाचे सार्थकता. म्हणजे मला इथं जायचंय, जात नाही, गुरु नाही भेटले तर इथं वर्षानुवर्ष लाखो वर्ष इथं कितपत पडावं लागतं. याचा बोध घ्यायचा आहे. अशा अवस्थेत दिवस जात होते. यावेळी असे विचार येऊ लागले की आपण कोण व आपले नाते ह्या जगाशी काय, म्हणून आपण ह्या ठिकाणी आलो. कशाला हा खटाटोप आपण अंगावर घेतला. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात संग्राम हा आहेच. जय किंवा पराजय यापैकी एक अवस्था कुणाच्या तरी वाट्याला येणारच. भवितव्यात आपण करीत असलेली साधना हिला 2 फले आहेत. एक स्वतःचा उद्धार किंवा जगाचा, म्हणून प्रश्नचिन्ह समोर उभे राहिले. अशी अवस्था कधीच झाली नाही किंवा 1 वर्षात हा प्रश्न जाणवला नाही. नुकताच श्री हाजीबाबांचा उरूस झाला
त्यावेळी 5 पीरांची उपासना कर, ते तुझा व जगाचा सांभाळ करतील, असे अभिवचन श्री बाबांनी दिले होते. हे 5 पीर म्हणजे सांगितले माहित नाही ना, मोहम्मद बाबा, अजमेर शरीफ बाबा, फतेपूर सिद्धी सलीम बाबा, हाजी मलंग आणि ख्वाजा बंदे नमाज गुलबर्ग, हे 5. अशा वेळी एखाद्या नदीमध्ये जशी नावेची अवस्था होते त्याप्रमाणे माझी झाली. त्यावेळी मन एकाग्र होईना, नित्य सेवा चालू होती, पण जर मन एकाग्र होत नाही तर सेवेत व्यत्यय येणे हा प्रमाद न कळत हातून घडत आहे म्हटल्यानंतर मनाला खंत वाटू लागली. गेल्या आठवडाभराचे अवलोकन केले म्हणजे आचार विचार यांचे अवलोकन केले. कारण जी साधना आपण करतो त्याची प्रमुख अंगे आचार विचार ही आहेत. आपले नामी तत्व अदृश्य रूपात वास करीत असते. अशा वेळी नामी तत्व म्हणजे काय काय समजलं? नामी तत्व कोणचं? कोण? काय माहित नाही का? ओम श्री साईनाथांना हे तुमचं नामी तत्व, ते अदृश्य रूपाने तुमच्या अवतीभोवती आहेत. ते आकार दिसतोय तो नको. ओम श्री साईनाथ आहे. तुम्हाला मी नावाने ओळखतो, बघितलं नाही असं म्हणतो की नाही. ते ओम श्री साईनाथ आत्मा म्हणजे त्याच्या शब्दामध्ये शक्ती आहे का नाही? हो, कशी सांगा? हे गाढव म्हटलं की राग येतो याला, निगेटिव्ह बाजू गेली. काय रे बाळा, ते कसं वाटलं? पॉझिटिव्ह. तसं ओम श्री साईनाथ आत्मा ह्याच्यामध्ये शक्ती पॉझिटिव्ह आहे. समजून घ्या नीट. जसं गाढव म्हटलं राग येतं म्हणजे निगेटिव्ह होती, तशी ओम श्री साईनाथांना पॉझिटिव्ह निर्माण होती. म्हणून ती पॉझिटिव्ह निर्माण तुम्ही म्हणताना शक्ती निर्माण देखील लगेच धारण होते. म्हणजे अदृश्यपणे तुमच्या जवळच आहे ते. आणि जेव्हा संबंध शरीर व्यापून राहील त्यावेळेला तुमचं काम झालं. आपले नामी तत्व अदृश्य रूपात वास करीत असते. तुमच्या अवतीभोवतीच आहे. अशा वेळी त्याचा शोध घेतला पाहिजे, नाहीतर आपली साधना सिद्ध होणार नाही. व साधना सिद्ध झाली किंवा नाही हे जगाला काय माहित. फक्त जगाला ज्ञात होते की मी औदुंबरला सेवेसाठी राहिलो आहे. अशा वेळी खोटे बोलणे व वागणे हे मनाला पटेना. खरं काम करायचं होतं म्हणून दादा पटतं नाही, पण बाहेर काय सगळे गोंधूच आहेत. शेवटी 4थ्या दिवशी सायंकाळी देवळाच्या परिसराच्या बाहेर जाऊन बसलो व विचार मालिका सुरू झाली. पण काही मूळ अवस्थेचा निर्णय लागेना. त्यावेळी झोप लागली असे नाही, पण गुंगीत आहोत. अशा अवस्थेत एक दृश्य पाहिले की कोणी एक यात्रिक ह्या तीर्थक्षेत्री आला आहे व आपल्या दिवंगत वडिलांची इच्छा म्हणून ₹51 देवाच्या नावाने खर्च करावे म्हणून हा यात्रिक औदुंबर क्षेत्री आला. याचा संबंध सांगतो. आता दादा साधना सिद्ध करत होते, त्या साधनेमध्ये वंश विमोचन हा विषय यायला पाहिजे होता. कारण पुढे येणाऱ्या लोकांच्या पिढीतले सगळे कोणी मुक्त झालेले नाहीतच. कशामुळे? जमीन जुमला, पैसा अडका, या सगळ्या गोष्टी ज्या गैरशिस्त केल्या आहेत, त्याच्यामुळे तो विषय साधनेत सिद्ध कसा करायचा म्हणून ती अडचण तिथं आली. समजलं ना? थोडा अवघड आहे. तो जो ₹51 ठेवून दिला होता आपणाखाली, त्याच्या भोवती जो आत्मा होता तो दादांना पिळत होता की मी मुक्त नाहीये आणि हे पैसे ते चांगल्या रीतीने कमावलेले नाहीये. म्हणून दादांना असं दृश्य दिसलं. दादा आले तिथून आणि असं आसन उचलून बघितलं तर मला विंटून टाकण्यासाठी ते पैसे झाले. तेव्हा बाबाने सांगितलं की येणाऱ्या लोकांच्या मध्ये हे विष किती पेरलेलं आहे, तर हा विषय तुला साधनेमध्ये सिद्ध करायचा आहे. म्हणजे वंश विमोचन. 7 पिढ्यातले लोक जे मुक्त झाले नाही ते मुक्त होण्यासाठी साधनेमध्ये काय अंतर्भूत आहे? प्रत्येकाचं कर्म विमोचन आणि मग ऋणमोचन, म्हणजे एकमेकांचे संबंध असे असतात. म्हणजे केवढं अवघड आहे बघा. त्यांनी काय केलंय, हे काय केलं हे समजलं तरी त्यांनी निदान त्यांचं आपण उत्तराई होण्यासाठी साधना करायची. कोण करते काय? आई वडील जन्मदाते ते करत नाही. फार झालं मुला सांगून बघतात, फार असं कर तसं कर, नाही तर शेवटी काय म्हणतात, तू आणि तुझं धर्म. मग पण गुरुनी असं नाही सांगितलं. म्हणून वाचून आपण कसं सतर्क व्हायला पाहिजे आणि साधना केली.
त्यावेळी मी दररोज सायंकाळी नदीच्या दुसऱ्या तीरावर एक देवीचे देऊळ आहे तिथे दर्शनासाठी जात होतो. त्यावेळी या यात्रिकाने देवळाच्या आसपास विचारपूस केली की कोणी सेवेकरी सेवा करीत आहे का. तेव्हा पुजाऱ्यांनी माझे राहण्याचे ठिकाण त्याला दाखवले पैसे ठेवले निघून गेला व ते नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत म्हणून सांगितले. तेव्हा या यात्रिकाने वडिलांप्रित्यर्थ आणलेले ₹51 माझ्या आसनाखाली ठेवले व नमस्कार करून तो निघून गेला. हे दृश्य पाहता क्षणी मी धावत देवळाकडे आलो व माझ्या राहण्याच्या ठिकाणी जे आसन होते ते उचलले. त्याबरोबर जसा विंचू चावावा तसे दृश्य मला दिसले व गुरूंचे शब्द आले, हे पैसे नसून साधनेत अडथळा निर्माण करणारे विष आहे, त्यापासून दूर राहा, कारण हे जे विष त्याचा विषय साधनेत सिद्ध करावयाचा आहे. म्हणजे वंशोन्मोचन. त्याची प्रचिती तुला दाखवली. आता जे विष त्याचा विषय सिद्ध कर. पुढे जगाला अमृत पाहिजे आहे, त्यासाठी जे विष प्रत्येकाच्या पिढ्यानपिढ्यामध्ये आहे त्या विषाचे विमोचन कर, म्हणजे भवितव्यात या पिढ्यानपिढ्या सुखी होतील. प्रत्येक जण दुःख येऊन येतो त्याचं कारण त्यांच्या पिढ्यामध्ये आहे. एक साईडला मुलगा लग्न ठरत नाही, घरात पावलांचा आवाज येतो, असं तसं आला. दादा ते कंकाला त्यांनी निराकरण सांगितल्याबरोबर तो म्हातारा आला की त्या म्हाताऱ्याची इच्छा चांगलीच होती, माझ्या नातवानी 5 गुरुचरित्राची पारायण करावी, पण व्यक्त करता येत नाही की. मग ते म्हणाले असं असं लिहिलं त्यांच्या माध्यमातून. आता जसं सोनाच्या माध्यमात येत असेल येऊन सांगितलं माझी इच्छा आहे, मी त्यांच्या घरातलं, म्हणजे आपली इच्छा पूर्ण होत नाही ह्यांच्या घरात पिढा निर्माण करायची. याला रिलेशन म्हणता येईल का? याचं लग्न ठरत नाही, घरात काहीतरी विचित्र होतं सगळं. ते सांगितलं पारायण बिरायण काही करत नाही, काही नाही. आमच्यावर सांगितलं सगळं निराकरण करायचं. 11 शनिवार सांगितले. मग 5 शनिवार झाल्यावर त्याचं काही चाललं नाही. 5 शनिवार आला आणि म्हणाला झालं ठीक आहे, आता 5 पारायण झाली, मला समाधान झालं, तर आता तुम्ही त्यांना त्या तक्त्या द्या, प्रतिमा. मी कसं आहे बघा, पण तो जोपर्यंत व्यक्त होत नव्हता तेव्हा ह्यांच्या घरात पिढा चालू. असं एक नाही 100 जण. म्हणून तो साधनेत तो विषय सिद्ध कर, जे कोणी मुक्त नाहीत त्यांना मुक्त करायची व्यवस्था करायची. म्हणजे तुम्ही बघा, आणि ते सगळं एका प्रार्थनेत आणि साधनेत की विमोचन अंतर्भूत करून तुम्हाला त्याचा नकळत लाभ करून द्यायचा. वाचलं तेव्हा रडू आलं माहिती आहे आम्हाला की काय केलंय आपल्यासाठी, आणि आपल्याला जाणीव त्याची अजिबात नाहीये. विमोचन हा विषय 2 प्रकारांनी करावयाचा असतो. ऐकणं तर काय बघा, पहिल्या प्रकारात जीवनातील कर्मपरत्वे निर्माण होणारे दोष असतात. पण दुसऱ्या प्रकारात आत्मा असतो, म्हणजे घरात वावरत असतो, कळत तर नाही, पण इतका त्रास होत असतो समजत काही नाही. मला वारं लागतंय सांगता येत नाही. असे मी पहिला नवीन झालं तेव्हा सांगितलं होतं बघा, त्या बाईच्या अंगात आमचा आत्याबाईचाच मुलगा होता, विष्णूचं नाव. पहिलं लग्न झालं, बायको मेली. दुसरं लग्न केल्यावरती तिच्या अंगात घुसायची आणि मला आत्या मला आत्ता भूक लागली आहे, मला पुऱ्या करून घाल. तुम्हाला विश्वास नाही मिळणार, आम्ही बघितलं आणि 100 पुऱ्या खायची. आणि ती गेल्यानंतर पुन्हा म्हणायची मला भूक लागली म्हणे. ते कुठे जात असेल, काय आश्चर्य खरं. आणि मग ते पाहुणे आलेत ना, त्यांचं लुगडं लपून ठेवू असं म्हणायचं, आणि ते आड्यात कुठे गप व्हायचं. आणि कधीतरी 2 वर्षांनी एकदा आली ना ते तसं ते नवं पूरक काढून द्यायचं. हे आम्ही बघितलंय. आणि कणगं एवढे मोठे 20-25 पहिली तांदळाचं ते वाळत घालायचे ना, ते उचलायची आणि घेऊन बघाल राक्षसच. आमची काकू होती, काकू त्याच्या अंगात मूळ झाला, हे धावत सुटायचे, जाऊन कुठं विहिराच्या जाऊन ढामकन पडायचं. आम्ही लगेच धावायचं त्यांच्या मागे. आम्ही आमच्या घरात बघितलं. आता आमच्या घरात एकाच झाला, असे किती जणांचं किती काय ते सगळं निवारण करण्यासाठी आपलं जीवन धोक्यात घालून करायचं. कोण करेल असं? म्हणून त्या माहितीसाठी म्हणून आपण आत्मनिर्भर वाचायचंय. आत्मनिर्भर दादानी मी काय ग्रॅज्युएट झालो, MA-PhD केली, धंदा केला, असं काही नाही सांगितलं. हे आत्मनिर्भर प्रत्येकाच्या जीवनाचं परीक्षण.
जीवनात ज्ञान अज्ञानाने घडलेल्या कर्मामुळे हे दोष निर्माण होतात व ह्या दोषांचे विमोचन पश्चातापाने करता येते. मग हे सोपं आहे. कर्मपरत्वे यातले पहिला प्रकार नीट आहे का, आणि दुसरा प्रकार पुढे आहे. जेव्हा दोषांची प्रखरता अधिक असते तेव्हा ते कर्म शिल्लक राहते व पुढील जन्मात किंवा ज्या घराण्यात आपला जन्म झाला आहे त्या घराण्याला ते कर्म दोष म्हणून भोगावे लागते. जेव्हा ही व्यक्ती दिवंगत होते तेव्हा त्या कर्माला कुणी वाली नसल्याने ते कर्म वासनेच्या रूपाने शिल्लक राहून त्या घराण्याच्या की सर्व व्यक्तींच्या भोवती हिंडत असते. अशा वेळी तो आत्मा या कर्माशी संबंधित राहतो व तो ते कर्म व त्यातील दोष कमी करू शकतो. पण त्यासाठी जन्म घेण्याची इच्छा किंवा वासना आत्म्याला होणे ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही. कारण पुनश्च जन्म घेते वेळी आत्मा सज्ञान होऊन असा विचार करता होतो की कर्माचा जो भोग आहे तो काही कालपर्यंत भोगावा लागेल, परंतु राहिलेला काळ म्हणजे आयुष्य यातून पुनश्च परलोकवासी झाल्याशिवाय सुटका नाही. असे जे कर्म त्याच्या प्रखरतेवर दोषांची प्रखरता अवलंबून असते व हे कर्म व त्याचे अस्तित्व हे कुटुंबात अनुभवाला येते. असे जे दोषयुक्त कर्म ज्यामध्ये त्या संबंधित आत्म्याचा समावेश होत नाही त्या कर्माचे विमोचन त्या कुटुंबामध्ये होत असलेला दानधर्म, व्रतवैकल्य आदींनी होऊ शकते. अशा रीतीने कुटुंबात किंवा वैयक्तिक जीवनात धारण झालेला दोष त्या जीवनात अधिक चांगले कर्म करण्याने ह्या दोषांचे विमोचन व त्या दोष परिमार्जनार्थ वरील प्रमाणे सेवा केली असता त्याचा लाभ स्वतःला व कुटुंबाला होत असतो. विमोचन साधनातील हा पहिला प्रकार असून ह्या अवस्थेमधले जीवन जगतामध्ये 50% लोकांना अनुभवास येते. दानधर्म वगैरे काही करणारे व्यक्ती आहेत अजूनही, त्यांच्यासाठी हे सिंपल आहे फार. आणि दुसरा प्रकार बघा, भारी भयानक आहे. विमोचनातील दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये दोष किंवा कर्म हे इहलोकामध्ये वलय रूपाने राहून त्याचा त्रास कुटुंबात किंवा घराण्यात होत असतो. ह्या कर्माचा प्रादुर्भाव हा जसा क्षयरोगी असतो त्याप्रमाणे असतो. म्हणजे हा दोष त्या कुटुंबातील व्यक्तींची प्राणहानी करत नाही, तर ज्या सुख शांती समाधानाची गरज आम्हा मानवांना असते त्या सुखात असूनही सुख हे अनुभवता येत नाही. याचे कारण या प्रकारात म्हटले तर सुख आहे, म्हटले तर नाही अशी परिस्थिती असून कर्म अधिक आत्मा हे वलय रूपाने त्या कुटुंबाच्या सभोवार हिंडत असतात व अशा वेळी कुटुंबात जन्माला आलेली माणसे कर्तृत्वान होतात, परंतु इहजन्मात आपले कर्तव्य काय हे विसरून कुठूनही प्राप्त झालेल्या धनाचा क्षय होण्यासाठी ह्या व्यक्तीचे जीवन हे व्यसनाधीन होत असते. घरात दारू पिणारे बंद करतात, काय असतात याचं कारण इथे आहे, सुटतच नाही. त्याला निवारण म्हणजे सातत्याने साधना करणे. तो जो दोष रक्तात धारण झालेला आहे वलय रूपाने आत्मा काय काय करू शकतो, अत्यंत करू शकतो. तुम्ही त्या ह्यांचं पु ल देशपांडेंचं ऐकलं असेल तर त्यांच्या घरात पाणी येऊ नये म्हणून नळात जाऊन बसतो तो आणि येऊन सांगतो तुमच्याकडे पाणी आलं नाही ना, मी नळात बसलो होतो. आता ह्याच्या पुढे संतती नाशच्या वेळेला म्हणजे तुम्हाला कळलं असेल आता, तर विद्यानाश, संततीनाश, संपत्तीनाश हे करायचं काम आहे. आणि म्हणून दादांना पहिल्यांदा संकल्प करताना सांगितलं, बाबांनी सांगितलं हे 3 दोष निवारण करणं म्हणजे फार कठीण आहे. तर त्यासाठी साधना करायची आहे. तर तू प्रश्न विचारू नको, साधना करायला पाहिजे तयार हो. नाही तर आधी हो म्हणशील आणि नंतर ती साधना भयंकर कठीण आहे, नंतर नाही म्हणशील. तेव्हा दादांनी सांगितलंय नाही, जीवन तुम्हाला अर्पण केलंय, तुम्ही काय सांगा ते मी करीन म्हणून. आणि हे अवघड करण्याचं झालं आणि शेवटी असं विचार केला की कशाला हे भानगडीत पडलो असं म्हणायचं दादा. कारण हे केव्हा कृपा होणार आहे माहिती नाही. रोज हे असलं अन्न
भिक्षा मागून खायचं, ते पाण्यात बुचकून खायचं, तरुण वयामध्ये भूक लागायची. किती अवघड आहे बघा तुम्ही. नवीन लग्न झालेलं, मुलगा बायको तिथं ठेवलेली, तिथं 4 दिवस बायकोशी बोललं नाही तर लगेच काय होतं, जीव खालतीवरती होतो. तिथं दादानी कसं केलं तेव्हा काय मोबाईल नव्हते. नाही म्हणजे कल्पना करण्यासारखी गोष्ट आहे. तरी दादांची अशी प्रार्थना असायची की काय कष्ट पडतील ते मला पडू दे, पण हे साधारण जाऊन लोक पुढचे जर ते होत असेल तर असा मार्गासाठी मी सेवा करायला तयार आहे. ही पराधीनता निर्माण झाल्यावर प्राप्त होणारी लक्ष्मी हिचा विनियोग सत्कारणी होत नाही. दारू व्यसनात कशाचे व्यसनात येऊन पैसे खलास होतात. पुढे हे दोष इतके तीव्र होतात की प्रथमतः वंशातील संपत्ती व संतती आदींचा लाभ होण्याऐवजी आपत्तीचा लाभ होत असतो व पुढे कालकालांतराने विद्या हिचाही मागमूस कुटुंबात राहत नाही. विद्या संतती आणि संपत्ती म्हणून व्यावहारिक अर्थ विद्या म्हणजे काय शिकला की नाही, मग संपत्ती म्हणजे पैसे किती आहेत, मुलं किती आहेत, हा झाला व्यावहारिक. पण पारमारिक अर्थ काय, विद्ध म्हणजे ही 19 माध्यम दिली, त्याचं ज्ञान करून घे पहिल्यांदा विद्ध. आणि त्या 19 माध्यमांना कसं सांभाळ, संतती सारखं सांभाळ. कारण काय ही खरी संपत्ती आहे. एकदा डोळे गेले, 10 लाख आहे 25 लाख खर्च केले, परत येत नाहीत. म्हणून हे देहिक माध्यम म्हणजे कसं दिलंय, एक कामधेनू सारखं ते कर्तव्यात आणलंय. ह्याचा विकास करून घेतल्यावरती कर्म अनुकूल होईल आणि जीवन ईश्वरमय करून हे सगळं बघायचं, इतरांचं कल्याण करायचं. आणि इथं गुण ठेवून गोविंद गोविंद म्हणत गुण्या गोविंदानी वरती जायचं. सगळ्या म्हणी माहित आहेत पण त्याचा अर्थच माहित नाही. एक अजून पारा होईल नाही ही संकटे ही संकटे आपणच निर्माण केलेली असतात. लक्षात ठेवा, पहिला संकट जर आपणच निर्माण केली आहे तर बाहेर निघायचा उपाय आपणच आणि तो तुम्हाला दिलाय. साधना करायची अशा प्रकारची वाटेल ती काय केलेलं असू दे, त्यातनं सगळं हळूहळू निवारण होणार आहे. ही संकटे आपणच निर्माण केलेली असतात. जन्माला येते वेळी 100% कर्म देवाने दिलेले असते. बघा वाचायला सोपं आहे पण अर्थ कळायला कठीण आहे. मी परवा कितीला सांगितलं की कर्म चांगलंच आहे, हे 100% कर्म असल्याशिवाय देवाला 360 आपण पूर्ण असल्याशिवाय जन्माला घालतच नाही. हे कर्म आहे, यालाही 3 अवस्था आहेत, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. आता बाल्यावस्थे असल्यामध्ये कच्च्या कैरीसारखं असतंय, म्हणजे तिन्ही एकमेकात गुंतलेले आणि चव कशी असते, आंबट. आता असं बाल्यावस्थेमधलं कर्म तुमच्या जीवनात आलंय, त्याचं आंबट लागलं आणि तुम्ही परिपूर्ण आहात. दुसरी ही एक अवस्था झाली. आता याला आंबट लागलं म्हणजे कर्माचा दोष आहे का, नाही. म्हणजे काय, थांबायला पाहिजे. ओके, म्हणजे श्रद्धा टून सबुरी. दुसरी अवस्था आंबा पिकलाय, 360 कर्म बरोबर आहे परंतु तुम्हाला ताप आलाय म्हणजे आंबा कडू लागला, ही दुसरी अवस्था झाली. म्हणजे आंब्याची चूक आहे का, समजलं ना. ही एक अवस्था, आंबा कच्चा आहे, तिथं मला ताप आलाय. आणि तिसरी अवस्था, हे पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, ते करायचं म्हणजे ह्याच्यातून विमोचन दीक्षाने ही अवस्था प्राप्त करून घेणे. समजलं. म्हणून थांबायचं. तुम्हाला धीर आंबा खायची इच्छा झाली म्हणून जानेवारीमध्ये त्याच्या डोसका पडला आंब्या झाडावर, म्हणजे आंबा मिळतो का, मग काय करायचं म्हणजे मे महिने येईपर्यंत याचा अर्थ सबुरी आणि नक्की मला आंबा मिळणार म्हणजे श्रद्धा. म्हणून साधना करून गप बसायचे. त्याचं काम लवकर झालं, माझं का झालं नाही, हे कंपॅरिझन करायचं. त्यापैकी फक्त 25% कर्माचा उपभोग जन्मामध्ये घ्यावयाचा असून बाकीचे कर्म म्हणजे कर्तव्य इतरांसाठी आहे, असा जीवनाचा अर्थ आहे. संकष्टी काय अर्थ संकटचा, संकटी करत होते की नाही का,
कोण करत नव्हते? करत होता ते बोला की असं का? कोण करत होते? हात वर करा. अर्थ काय सांगा? हो सगळे करते पण मी करणार. हा, सगळे जण विहिरीत पडतात, तुम्ही पडता का? हे जीवन आपल्यासाठी 25% आहे फक्त. 25% आपल्यासाठी जीवन आणि 75% इतरांसाठी. इतरांसाठी कसं करायचं आहे? अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, भूदान, गोदान आणि विद्यादान. 6 झाली बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. अन्नदान, वस्त्रदान, भूदान, गोदान, विद्यादान आणि भूदान. त्याचं काय केलं? नाही, अन्नदान केलं नाही. केलं की कसं? शिळ पाकं निवडलं तर हे नाही. आपले संसार का बाद झाले ते सांगतो तुम्हाला. ते शिळा पाकं नंतर आंबलेलं अन्न घालायचं त्याला. ते खात असताना त्याला नाईलाज असतो. कर्मपद्धती त्याला भीक मागायची झाली. हे खात असताना अन्न कडू लागते, त्याला कळतं हे बाद झाले घातले म्हणून. पण नाईलाज म्हणून खात असताना ते अन्न शाप देतं. यांनी मला घातलंय, त्यांच्या घरात अन्न करून पुरतंय. वस्त्र सगळी वापरलेली ती सांगितली बोवारी नाली तिला द्यायची आणि त्याच्यातनं भांडी विकत घ्यायची. ती लहान देत असेल तर मोठं तांब्या उचलून द्यायचं आणि त्याच्यात अन्न शिजून खाल्ल्यावर जी कर्म विसर्जन झाली आहे ती घरात दुपटीने येऊन घरामध्ये अशांतता होती. ह्याला कारण कोण आहे? देव आहे का? ते म्हणे काय दादांना मग काही काही लोक म्हणाले आम्हाला हे काही माहीतच नव्हतं. पण मग त्याच्यातून तुम्हाला असा का विचार नाही आला? हे गरीब आहे, ह्याला हे दिलं तर त्याचं निदान लज्जारक्षण होईल म्हणून वस्तत दिलं का? ते का कळलं नाही? समजलं ना मी काय घेतलं? अन्नदान झालं, वस्त्रदान झालं, असं आणखी नाही. आणि काय करायचं? माझं ते माझंच आणि तुझं ते माझंच आणि याचं ते माझंच. म्हणजे काय झालं? 25% तुम्ही समाधान राहायला पाहिजे होतं, ते 125% झालं. पण कसं काय व्हायचंय हे? वेळायला तरी पाहिजे का नको? समजतं ना मी काय म्हटलं ते? म्हणून म्हणाले तू जर संकटाचं व्रत घेतलंय, संकटीचं घेतलंच नाहीयेस तर जीवनातून तुम्ही सुटका कशी होणार? म्हणून संकष्टी. म्हणून ते आत्म्याने संकट निर्माण केलं. म्हणून आत्म्याने संकट निर्माण केलं म्हणजे म्हणून म्हणाले आत्म्याने संकट केलं म्हणजे देहाला जे संकट आलं त्याच्यामुळे तुम्ही गुरूंच्याकडे गेलात म्हणून आत्म्याची संकष्टी झाली, असं वाक्य आहे. काय सुंदर आहे. जर अडचण देहाला आली नसती तर गुरुची वेळ झाली नसती. म्हणजे आत्म्याने काय केलं? संकट निर्माण करून देहाला गुरुच्याकडे जाण्याला भाग पाडलं आणि गुरुना जेव्हा आत्म्याने बघितलं तेव्हा म्हणाला आता माझी संकट म्हणजे ह्याचा मुक्ती होणार. म्हणून कार्यकेंद्रावर आलो आपण. हे कर्तव्य करण्यात आपण चालढकल करू लागलो कर्तव्य तर त्याचा परिणाम वरील दोषांमध्ये होत असतो. कर्तव्य परत्वे जीवन जर मनुष्य जगू लागला. पण तिथे लिहिलंय बघा, आजचं कर्म कर्तव्य नसून होऊ दे, अशी रोज प्रथा राहते. बघा आजचे कर्म कर्तव्य म्हणून पार पडू दे. सकाळी उठल्यावर घरात देव असतं ते लक्ष्मी कर्म ते सरस्वती म्हणून असं म्हणायचं आणि आजचं कर्म कर्तव्य म्हणून पार पडू दे म्हणून बघा करून 6 महिने वर्षात झालं तुम्हाला बरं वाटायला लागेल. साध्या साध्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजेत आठवण ठेवून. कर्तव्य परत्वे जीवन जर मनुष्य जगू लागला तर जीवनामध्ये संकट म्हणजे काय हा प्रश्न देवाला विचारावा लागेल. या उलट आज अशी परिस्थिती आहे की मी जन्माला येते वेळी जे काही आहे ते माझेच असून तुझे जे काही आहे तेही माझेच आहे असे म्हटल्यावर जगावे कसे? जीवनात परोपकार हा धर्म असून तो धर्म आज नैवेद्याला सुद्धा शिल्लक राहिलेला नाही. काय परिस्थिती झाली? सगळं माझंच म्हणतोय, सगळेजण माझेच घे. जगाला काय दिलं? लोकांना चांगलं द्यावं म्हणतात. निसर्गात ज्या राहतो, निसर्गाचा धर्म कसा आहे बघा. आंब्याच्या झाडावर शेणखत घालतो, काय वाटेल ते घालतो, पण फळामध्ये त्याचं म्हणजे वाईट घेऊन चांगलं द्यायचं हा निसर्गाचा गुण आहे. तिथं काय चाललंय? चांगलं घ्यायचं, वाईट द्यायचं. यावेळी परमेश्वर असे म्हणत असतो की अरे प्राण्या, तुला जन्म दिला त्या जन्मात संकष्टीचे व्रत करावयाचे ते सोडून संकटाचे व्रत घेतले आहेस. त्याला मी तरी काय करणार? जेव्हा तुझी कुठल्या जन्मात गुरूंची गाठ भेट होईल
तेव्हाच हा दोष निवारण होऊ शकेल. हा. ज्या कर्मात वासनेने आत्मा अडकला आहे किंवा गुंतला आहे त्याची मुक्तता ही सद्गुरु शिवाय कोणालाही करता येत नाही. म्हणून गुरु केल्याशिवाय तुम्हाला चौथ्या लोकात जाता येत नाही. गुरु केलाच पाहिजे. आम्ही करत नाही. बसा 3 लोकात. या आत्म्याला इह जगतातून परलोकात इष्टस्थळी पाठवावयाचे असते. हा. अशा वेळी ज्यांना आपण सद्गुरु असे म्हणतो त्यांचा अधिकार 3 लोकांना इहलोक पाहिजे. परलोक व स्वर्गलोक यावर कार्य करता होईल. तेव्हाच आत्म्याची मुक्तता होईल. अन्यथा कोणीही सांगणे व त्याप्रमाणे घडणे हे जगतात क्वचितच पाहण्यास किंवा अनुभवण्यास मिळते. बाकीचे गुरु हे नामधारी असून त्यांच्या हातून हे कार्य लोककल्याण म्हणून करता येणे नाही. तेवढी पॉवर पाहिजे की 10 लाख रुपये खर्च त्याला पहिल्यांदा 25 लाख माझ्याकडे पाहिजेत की. ते बाहेर काय नाहीच आहे. नुसतं वरचं आहे. दाढीबिडी वाढवली आहे. आज रुद्राक्षाच्या माळ घातल्या आहेत. वरती भगवा वस्त्र घातलंय. पण आंतरिक अवस्था कुठं आहे? ते वरचं नकोच आहे. दादा लंडन लागले ते सिगरेट पिळत वाटले ते हे तुमचे गुरु. नंतर दादा प्रसादची त्यांच्या उत्तर झालं ते म्हणले मानलं होतं तुम्हाला. मला वाटलं होतं की तुमचे पॅन्ट बुटकोट आणि सिगरेट. ते म्हणले वरच्या ह्याच्यावर जाऊ नका तुम्ही. दाढीवाले आणि ते रोजाच्या मनाला ते गोंधू असतात. त्या अजमेरला सुद्धा जायचे. त्या लोकांना माहिती नव्हतं दादा म्हणजे काय ते. 7-7 पिढ्या सेवा करून घराच्या मुलीची लग्नच होत नव्हती. ते म्हणाल काय चाललंय आमचं काय काय चुकतंय. ते एकदा त्या 80 वर्षाच्या मुलाने मुझावर प्रार्थना केली. म्हणाला मुझे इतनाच करे क्या गलत हो रहा है हमको मालूम नहीं पड़ रहा है तो आप ही मार्ग दिखाइए. तेव्हा आत्मा आवाज आला. म्हणजे तो पायजमा शर्ट वाला येतो ना म्हणजे दादा जमाच्या पायजमा घालण्याचे वो पायजमा जेव्हा डाल जाता है ना उसको पूछो लखन से आता है. आणि मग दादा आले पुढे 8 दिवसांनी फोन आला. तर लगेच हे गाडी घेऊन स्टेशनवर फार वेळ. इतर वेळेला येतो म्हणायचे तेव्हा दादा आपल्या गाडीतून म्हणजे यांच्याकडे यायचे. आज क्या बात आहे. आग लगी आहे. क्या हुआ. ते म्हणले असं 7 मुली घरात 7 पिढीची सेवा मग लग्न का नाही होत. तर काय होता त्याचा अर्थ. त्या वेळेला अजमेर शरीफ बाबांनी जशी सेवा केली तशा आचार विचारांनी आता सेवा नाही. त्यामुळे ती प्रखर आहे. ती सौम्य झाल्याशिवाय तुम्हाला त्याचा लाभ होणार नाही. म्हणून काय करायचं दादांच्या माध्यमात त्यांचा संचार झाल्यावर ती सौम्य झाली आणि मग दादांनी निराकरण सांगितल्यावर हो जायना म्हणलं त्या मुलींचे लग्न झालं. समजलं का. त्या वेळेचं वातावरण 800 वर्षापूर्वी किती शुद्ध असेल. त्यांचे आचार विचार किती शुद्ध. तशी सेवा आपल्याला करणं शक्यच नाही. मग तिला सौम्य करायला पाहिजे. तसं नरसिंह सरस्वती म्हणाले सगळे पारायण करतात हे करतात हे त्यांना लाभ होत नाही. ते एकदा माझा संचार तुझ्यात झाला की ती सत्य सौम्य होईल आणि सर्वांना लाभ होईल. म्हणजे झाला काय होते बघा. आणि तसा संचार झाला त्यांच्यात नरसिंह सरस्वतींचा. आणि ते आल्यावर म्हणाले मी 4च लोकांना 5 लोकांना प्रतिमा देणार. तर दादा मिळेल 5 लोकांना देणार असेल तर नको. सर्वांना देता येणार असेल तर द्या नाही तर त्या प्रतिमा ठेवून घ्या. असं खडे मोठ. आज दादा म्हणजे काय आणि काय गुरु मिळाले बघा. ते एकच तत्व आपल्या बरोबर येणार आहे. तुम्ही ढीक कमवलेलं असेल, ढीक बँकेत लाख रुपये असतील, ढीक सोनं असेल 2 ढळा, पण जीव गेल्यानंतर ते डोक्यात ठेवा. म्हणजे एकदम मनाला शांतता लागेल. हे कुछ भी नाही आहे. आता कोरोना होऊन तिथे ऍडमिट झालो आता उद्या मरणार काय काय घेऊन जाणार. असं सदैव विचार करायला पाहिजे. म्हणजे एकदम मनुष्य खालच्या लेवलला असतो नाही का. कुणाचं असं सांगत नाही. जनरल सांगतो मी. समाधान पाहिजे असेल तर आपण एकदम लोअर लेवलला असत नाही. हे आज आहे उद्या. लोककल्याण म्हणजे आपल्या समोर जे जग दिसते आहे त्याचा उद्धार. पण यांचे बाबतीत उद्धार म्हणजे इतरांचा पदोपदी उद्धार करणे असे होत असते. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंद सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय.
श्री गुरुदेव दत्त श्री